गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर सकाळचे 8:30 वाजलेत. जस्ट उठलोय आणि ब्लॉगची सुरुवात करतोय. तर इथं शेजारीच नायराचा पेट्रोल पंप आहे, हायवेच्या जस्ट बाजूला. आपली एकच गाडी पार्किंगला होती, अजून एक सुमो वगैरे होती, ती निघून गेली. 2.5 तास झोप काढलेली आहे. तर इथून पुढे मस्तपैकी आपली 300 किलोमीटरचा प्रवास आहे, तो आजच्या ब्लॉग मध्ये कव्हर करतो. त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपली सिरीज कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. तर चला इथून निघूया. तर आपल्याला राजकोट मार्गेत जायचंय. तर जस्ट मित्रांनो टोल नाक्याच्या पुढे निघालो आणि आपली गाडी आता साहेबांनी थांबवली होती चेक करण्यासाठी. मी ते टोल नाक्यावरती असल्यामुळे मी काही कॅमेरा ऑन नव्हता केला आणि पुढे आल्यावर शिट्टी मारली, गाडी साईडला घेतली. तर आपला गोप्रो असं साईडलाच ठेवला होता हातापाशी, नाही का, म्हणजे रेकॉर्डिंग वगैरे काही करत नव्हतं. तर त्यांनी तो पहिला कॅमेरा पाहिला आणि मला विचारतो की ये क्या है. म्हणलं सब्जी कॅमेरा है. तो क्या करते हो. म्हणलं ब्लॉग शूट करतो. बोलते कौन सा. बोला यूट्यूब का. तर कहाँ जा रहा है, किधर से आया है. मतलब गाड़ी MH का है, महाराष्ट्र का गाड़ी, तो महाराष्ट्र से आया है. बोला दारू बिरू आहे क्या. तर नाही. तर त्याच्यानंतर म्हणतो ये कॅमेरा किस लिए रखते हो तुम लोग गाड़ियों में. मला पता है सर आपको किस लिए रखते. म्हणजे आजकाल पोलीस सुद्धा सावध झाले. जिथं तुमच्या गाडीमध्ये कॅमेरे असतील किंवा CCTV असतील तर ते डचकतात थोडे. त्यांना पण त्यांच्या नोकरीची भीती वाटते. काही जणांना वाटते, काही जण अजूनही थोडं धटिंग केल्यासारखं करतात किंवा मग ड्रायव्हरला एंट्रीसाठी मारपीट वगैरे होती. या घटना अजूनही काही थांबलेल्या नाही आहेत. बट कॅमेऱ्याचे CCTVचे त्यांना त्यांचे दुष्परिणाम जाणवलेत. कारण भरपूर जण काय होतं, हे क्लिप बनवल्यानंतर मग ते व्हायरल होतात. तो एखादा अधिकारी फेमस वगैरे होतो आणि मग बिचारी नोकरी पण जाते. त्यामुळे बरेचसे सावध झाले आहेत. आणि या गोष्टीमुळं आपल्याला फायद्याची गोष्ट आहे की एक CCTV जरी असला ना गाडीमध्ये किंवा कॅमेरा जरी असला ना तर ते डाचकतात. त्याचं काय होतं, नंतर ज्या 12 भानगडी करतात ना त्यांना निस्तरणं सुद्धा बऱ्याच जणांना अवघड जातं. त्यामुळं आपल्या गाडीमध्ये या गोष्टी खरंच खूप गरजेच्या आहेत. आणि ते आता जस्ट तो इन्सिडन्स घडला, म्हणलं तुम्हाला एकदा पहिला सांगून द्यावं. कारण मी ते कॅमेरा रेकॉर्ड नाही करू शकलो, कारण तो कॅमेरा साईडलाच ठेवला होता. आणि त्याने विचारल्यानंतर मला आता कसं काय रेकॉर्ड करणार ना. त्यामुळं ते रेकॉर्ड नाही झालं, नाही तुला भारी क्लिप झाली असते. त्याच्याबरोबर जे संभाषण झालं ना ते थोडं ऐकण्यासारखं होतं. तर जाऊ द्या, बघू परत एखाद्या वेळेस एखादा साहेब सापडला तर रेकॉर्ड करू. आणि बघा ना किती मस्त अशी गव्हाची शेती आहे इकडं. हा राजकोटचा रोड आहे, अहमदाबाद राजकोट हायवे. आणि हा रनिंग रोड आहे, कारण इकडून पूर्ण जामनगर, त्यानंतर खाली द्वारका, हे सगळं ह्या रोडलाच लागतं. पुढं गिरनार, हे सगळं म्हणजे हा एक मधला वेगळाच पॅच आहे गुजरातच्या नकाशातला. मित्रांनो मॅपवरती लोकेशन दिसत असेल, अजूनही 222 किलोमीटर आहे आणि टायमिंग दाखवतोय पोहोचायचा 2:25. म्हणजे काल आपण त्या टायमिंगला बरोबर निघालो होतो. आणि आपलं जे अंतर होतं ते टोटली 1000 किलोमीटरचं होतं. म्हणजे 24 तासात 1000 किलोमीटरचं टार्गेट होतं. मग विचार करा आपल्याला किती गाडी पळवावी लागली असणार आहे. त्यामुळं रात्रीचा प्रवास जेवढा खेचता येईल ना तेवढा खेचून घेतला. आणि हा रोड म्हणजे इकडं आल्यानंतर आहे ना रस्ते बऱ्यापैकी चांगले आहेत, मोकळे आहेत. त्यामुळं 1000 किलोमीटरचं जरी टार्गेट ठेवलं ना, फक्त रूट असे पाहिजेत की जिथे आपल्याला जास्त डिस्टर्बन्स नाही पाहिजे, जास्त ट्रॅफिक नाही, खड्डे नाही. तर तसा आपला हा म्हणजे मुंबईपर्यंतचा प्रवास थोडा लेट झाला. म्हणजे आपल्याला 8:30 वाजले होते, नाही का, आपण ज्यावेळेस तिथं पोहोचलो होतो घोडबंदरला. आणि तिथून कंटिन्युअसली प्रवास चालूच ठेवला, नाही का, 60-70-80 60-70-80. आता पण 70ने चालू आहे. रस्ता हा पूर्ण चांगला आहे, त्यामुळे 70-80ने खेचता येते. पण आता हे टायमिंग दाखवत आहे ना 24 तास, तरी एखादा तास मागं पुढे होऊ शकतो. कारण आंघोळ किंवा जेवणाला ज्यावेळेस थांबाल ना तर तो टाइम तिथं परत आपला वाढायला बसलाय. हे बघा कशी गुरामध्ये बसतात रस्त्याच्या. चोटीला मस्त कमान आहे बरं का एक पुढं.
इकडे ना लास्ट टाइम पाहिलं होतं आपण, एक मंदिर आहे या साईडला डाव्या बाजूला, त्या मंदिराकडे जायची कामा ना. डोंगरावरती आहे. देवीचं मंदिर आहे, देवीचं. इथं कामा नाही समोर. तर मित्रांनो, सरळ जो रोड जातो तो जातो राजकोटला. आता आपण इथून घेऊया राईट जामनगरसाठी रिंग रोडने. हे बघा, इथं पण तुम्हाला भरपूर असे श्रीकृष्णाचे पालखे दिसतील. चला, हा आहे राजकोटचा रिंग रोड. पुढे गेल्यावरती जेवल या नादात आखी राजकोट सिटी संपले. राजकोटच्या अलीकडे 200 किलोमीटर पासून चाललंय की थोडा पुढे जरा चांगलं हॉटेल सापडत तिथे जेव. नाही तर जिथं हॉटेल दिसलं तिथं राईट लेनला गाडी लागली, त्यामुळं ते हुकलं आणि असं करता करता राजकोट पण क्रॉस झाला. आता बघूया कुठेतरी जेवायला थांबूया एखादी चांगली जागा बघून. असं ते चला, थांबायला तर पाहिजे, भूक लागली राव जाम. राजकोट स्टेडियम. ₹130 थाळी खाली. पाणी प्यायचंच नाही, नुसतंच ताक प्यायचं. मस्त जेवण होतं. 2-3 भाज्या होत्या. शेव भाजी होती, आलू मटर होतं, अजून एक भाजी होती. एक नंबर कार्यक्रम झाला. 3 रोट्या राईस, ₹130, अनलिमिटेड ताक. चला, झाले जेवण. बागी म्हणून गाव बघा. इथून आता निघू डायरेक्ट राजकोट. फोन पण झालाय स्विच ऑफ. चालू आता चार्जिंग करू आणि पोहोचू आपल्या लोकेशनला लवकरात लवकर. मित्रांनो, अजून इथून द्वारका आहे 187 किलोमीटर. आणि हे जे वारकरी चाललेत ना, तर सकाळपासून आपण बघतो, सकाळी म्हणजे आपलं 300 किलोमीटरचं अंतर बाकी होतं. अजून 200 किलोमीटर चालायचं आहे. 187 किलोमीटर धरा म्हणजे किती लांब चालत. 400 ते 500 किलोमीटरचा रनिंग आहे चालण्याचा यांचा. हे बघा, असे टेंट आहेत सेवाभावी म्हणून. आता आपल्याला जस्ट पुढे जामनगर लागेल. थोडा पुढे गेल्यानंतर बायपास आहे जामनगरचा. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे खरंच. भक्ती याला म्हणतात. 500-600 किलोमीटर चालून देवदर्शनाला जाणं. हे बघा, आता या बाबांचं वय बघा, काठी टेकवत चाललेत एकदम. हे बघा, असं त्यांना सेवाभाव म्हणून जेवणाची, आरामाची जागा असं कंटिन्युअसली अख्ख्या रस्त्याने चालू आहे. हे बघा, लहान मुलं आहेत, मोठी आहेत. फक्त एवढं नाही दिसलं की आपल्यासारखी पालखी जाताना कुठं दिसली नाही. आता ती गाडीमध्ये जाते की कशी जाते माहित नाही, बट रस्त्याच्या कडेने चालताना हे भरपूर दिसतं. चला, पोचू आता डायरेक्टली जामनगरला. तिथून एक 20-25 किलोमीटर वरती आपल्याला कंपनी आहे. एक अर्धा तासात पोचून जाईल जागेवर. बरोबर 3 वाजलेत मित्रांनो आपल्याला जामनगर सिटी मध्ये पोहोचायला. आहे बघा, हा जामनगरचा बायपास. सरळ रोड जातो आतमध्ये जामनगर सिटीत आणि आपण आता बायपासने जाऊया डायरेक्टली रिलायन्स रिफायनरीला.
रिलायन्स रिफायनरी. तर फायनली पोहोचलोय मित्रांनो आपण आपल्या लोकेशनच्या एकदम जवळ. म्हणजे ती शेजारीच दिसत असेल ती रिफायनरी आहे. भरपूर मोठा असा प्रोजेक्ट आहे. लास्ट टाइम पण आपण आलो होतो. तर 2 दिवसापूर्वी आपले देशाचे पंतप्रधान साहेब सुद्धा आले होते इथं वनताराला भेट द्यायला. एक प्राणी संग्रहालय बनवलंय अंबानींनी. तिथं भरपूर सगळ्या प्रकारचे प्राणी वगैरे आहेत. इथून 1-2 किलोमीटर वरतीच आहे. बट त्याची काही जाण्याचे काही रूल्स रेग्युलेशन परमिशन काय असतील ना ते अजून डिटेल्स मध्ये आपल्याला काही पोहोचलं नाही. त्यामुळं त्याची जरा चौकशी करू. पहिला आता गेट वरती पोहोचलोय तर गाडी खाली करून घेऊ. कारण लास्ट टाइम सारखं आपल्याला गाडी क्रॉसिंग करून द्यावी लागणार आहे आपण वेळेस. कारण आतमध्ये जायचं म्हणलं तर भरपूर मोठी प्रोसेस आहे. आणि त्या प्रोसेस मध्ये म्हणलं ना अख्खा दिवस मोडून जायला ना आपण आतमध्ये लटकून जाईल. तर बघू जे काय होईल ते. आता समोरच गेट आहे रिलायन्सचा, बघू शकताय. रिफायनरी बरंच काही आहे त्यात, फक्त रिफायनरी नाहीये. तर हे बघा इकडे पण भरपूर मोठं असं पार्किंग यार्ड आहे. आणि तो मेन गेट आहे समोरून आतमध्ये जायचा. तर बघू माणूस येतोय आता, किती वेळात पोचतो काय माहिती. तोपर्यंत थोडा आराम करू आता, जोपर्यंत तो माणूस येतोय. ऊन भरपूर आहे इकडं आणि झाडं नाही ना काहीच. बघा ना सगळं मोकळं आहे. त्यामुळं असं लाई होती डोळ्यांची. हे का सगळं भकास पडलंय. तर मशीन झाली लोडिंग. पेटी पण बाकी. चला लोडिंग करून घेऊ. The next morning. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. तर काल गाडी खाली केल्यानंतर डायरेक्टली जामनगर सिटीमध्ये आलो. पटेल पॅकर्स मोरच्या इथे थांबलो होतो. तर कारण 1-2 इन्क्वायरी आल्या होत्या. एक मुंबईमध्ये होती बट आपली गाडी आतमध्ये जात नाही म्हणून ते आपण कॅन्सल केलं. आणि एक पुण्याची होती तर थोडा रेट वरतून झालं त्यामुळे ती पण नाही कन्फर्म केली. तर बघू आज आपल्याला काय बुकिंग भेटतंय का. बट शुक्रवार आहे तर जामनगर सिटीमध्ये MIDC बंद राहते, म्हणजे GIDC बंद राहते. तर एखाद्या वेळेस पॅकर्स मोरचं काहीतरी भेटू शकतंय. जे काही भेटेल ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. बट येताना आपला ब्लॉगचा एंड करायचा राहिला होता आणि काय रिपोर्ट लागतोय किंवा कितीचं बुकिंग होतं हे सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या होत्या. तर मित्रांनो आपल्याला हे बुकिंग लागलं होतं 19,000 रुपयाचं. 1000 किलोमीटरचं अंतर आहे, 950 ते 1000 किलोमीटर. आणि याच्यामध्ये आपण 6,000 रुपयाचं डिझेल भरलं होतं. तर 1,500 रुपये टोल खर्च, 120 रुपये टिपीचा खर्च, एंट्री वगैरे लागलेलं नाही. त्यामुळे टोटल 9,000 रुपये खर्च आला होता मित्रांनो. आणि 10,000 रुपये आपल्याला येताना शिल्लक राहिलं होतं. तर आता बघूया इकडून जाताना काही जे काय बघायला भेटेल, कोणतं बुकिंग भेटते, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटतील. तर आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि रिटर्नची जर्नी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय शिवराय.